नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या शरीरात एक असा जबरदस्त नेटवर्क आहे जे कधीच थांबत नाही. म्हणजे 24 तास वर्षाचे 365 दिवस अविरत काम करत राहतं. हो, हेच आहे आपलं रक्ताभिसरण तंत्र. चला तर मग आज आपण याच अद्भुत नेटवर्कच्या प्रवासाला निघूया आणि बघूया की आपलं शरीर आतून इतकं परफेक्टली कसं काय काम करतं. आता हृदय किंवा दिल हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा कविता, रोमॅन्टिक गाणी, प्रेम. बरोबर ना? पण थांबा, विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं ना तर हृदयाचं खरं काम या सगळ्या कल्पनांपेक्षा खूप खूप वेगळं आणि महत्वाचं आहे. हो, खरं तर ते एक शक्तिशाली पंप आहे, कवी नाही. प्रेम, कविता, गाणी ह्या सगळ्या भावना तर आपण त्याला जोडल्या आहेत. त्याचं मुख्य आणि खरं तर एकमेव काम आहे शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोचवणं. एक असा पंप जो कधीच थकत नाही, कधीच थांबत नाही. पण मग प्रश्न असा येतो की या इतक्या गुंतागुंतीच्या प्रणालीचा नकाशा पहिल्यांदा कोणी बरं मांडला असेल? तर ते होते विल्यम हार्वे. गोष्ट आहे 1628 सालची, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा हे सिद्ध केलं की रक्त आपल्या शरीरात कुठेतरी जात नाही, तर एका बंद वर्तुळात सतत फिरत राहतं. आणि म्हणूनच त्यांना रक्ताभिसरणाचे जनक असं म्हटलं जातं. बरं, आता आपण रक्ताभिसरणाचे दोन मुख्य प्रकार बघूया. एक आहे खुली प्रणाली आणि दुसरी आहे बंद प्रणाली. आता या दोन्हींमधला फरक समजायला एकदम सोपा आहे. कल्पना करा, खुली प्रणाली म्हणजे काय? तर जसं आपण एका टबमध्ये पाणी ओतलं आणि त्यात सगळ्या वस्तू भिजत पडल्यात. इथे रक्त थेट अवयवांवर पसरतं, त्यामुळे त्याचा वेग खूप कमी असतो. याच्या अगदी उलट बंद प्रणाली ही आपल्या घरातल्या पाईपलाईनसारखी आहे. हृदय एका मोटरसारखं काम करतं आणि रक्त पाईप्समधून म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांमधून फोर्सने आणि वेगाने पुढे ढकलतं. साहजिकच ही प्रणाली खूप जास्त कार्यक्षम आहे. मग ही खुली प्रणाली कोणामध्ये असते? तर झुरळ, फुलपाखरू, ऑक्टोपस यांसारख्या जीवांमध्ये. आणि बंद प्रणाली ती असते आपल्यासारख्या सगळ्या पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये, म्हणजे मानव, मासे, पक्षी ह्या सगळ्यांमध्ये. पण इथे खूपच इंटरेस्टिंग अपवाद आहे. तो म्हणजे गांडूळ. इतका साधा दिसणारा जीव, पण त्याच्या शरीरात आपल्यासारखीच प्रगत बंद रक्ताभिसरण प्रणाली असते. कमाल आहे ना? चला, आता या बंद प्रणालीतल्या महत्वाच्या रस्त्यांबद्दल बोलूया. म्हणजे आपल्या शरीरातले रक्ताचे महामार्ग, धमन्या, शिरा आणि केशिका. आता धमन्या म्हणजेच आर्टरीज यांचं काम काय? तर हृदयापासून शुद्ध ऑक्सिजनने भरलेलं रक्त संपूर्ण शरीराकडे घेऊन जाणं. आणि याच्या बरोबर उलट काम करतात शिरा म्हणजे व्हेन्स. त्या शरीरातला सगळा कार्बन डायऑक्साईडवाला म्हणजे अशुद्ध रक्त परत हृदयाकडे आणतात. आता साहजिकलाच हृदयाने पंप केलेलं रक्त खूप प्रेशरमध्ये असतं, त्यामुळे धमन्यांच्या भिंती जाड आणि मजबूत असतात. तुम्हाला माहिती आहे, आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी धमनी, जिला महाधमनी म्हणतात, ती जवळपास आपल्या अंगठ्याच्या जाडीची असते. आणि सर्वात मोठी शीर आहे महाशीर. पण थांबा, जीवशास्त्रातनं नियमांना अपवाद हे ठरलेलेच. आणि इथे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा अपवाद आहे फुफ्फुसीय धमनी. बघा, नावात धमनी आहे, पण ही एकमेव धमनी आहे जी अशुद्ध रक्त वाहते. कुठून कुठे? तर हृदयाकडून फुफ्फुसांकडे, शुद्ध होण्यासाठी, ऑक्सिजन भरून घेण्यासाठी. मग राहिल्या केशिका. केशिका म्हणजे काय? तर ह्या आपल्या शरीरातल्या अगदी सूक्ष्म गल्ल्या आहेत. धमन्या आणि शिरा यांना जोडणाऱ्या इतक्या इतक्या बारीक नळ्या की त्यातून रक्तपेशींना अक्षरशः एकामागे एक रांग लावून जावं लागतं. आणि खरं सांगायचं तर सगळं महत्त्वाचं काम इथेच होतं. पेशींना ऑक्सिजन देणं आणि त्यांच्यातला कचरा गोळा करणं, हे सगळं देवाणघेवाणीचं काम याच गल्ल्यांमध्ये चालतं. ओके, तर आता आपण या संपूर्ण सिस्टमच्या मेन इंजिनकडे वळूया, अर्थात हृदयाकडे. चला, एक छोटासा दौरा करूया आणि बघूया की वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये हृदयाची रचना कशी विकसित झाली आहे. सुरुवात करूया सगळ्यात सोप्या रचनेपासून. ती आढळते माशांमध्ये. त्यांच्या हृदयात असतात फक्त 2 कप्पे, एक आलिंद आणि एक निलय. त्यामुळे त्यांचं रक्ताभिसरण हे सिंगल लूप म्हणजे असं समजा की एकमार्गी असतं. आता उत्क्रांतीच्या शिडीवर थोडं वर चढूया. इथे आपल्याला भेटतात उभयचर आणि सरपटणारे प्राणी. यांच्या हृदयात असतात 3 कप्पे. यामुळे दुहेरी रक्ताभिसरण तर शक्य होतं, पण यात शुद्ध आणि अशुद्ध रक्त थोडंफार एकत्र मिसळतं. म्हणूनच याला अपूर्ण दुहेरी रक्ताभिसरण असं म्हणतात. आणि तुम्ही बरोबर ओळखलंत, इथेही एक अपवाद आहेच. तो म्हणजे मगर. मगर हा सरपटणारा प्राणी असूनही उत्क्रांतीमध्ये ती एक पाऊल पुढे आहे.
तिचं हृदय आपल्या माणसांसारखंच पूर्ण 4 कप्प्यांचं असतं. आणि मग येते सगळ्यात कार्यक्षम, सगळ्यात ॲडव्हान्स रचना, म्हणजे 4 कप्प्यांचं हृदय. हे आपल्यासारख्या सस्तन प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये आढळतं. याचा सगळ्यात मोठा फायदा हा की यात शुद्ध आणि अशुद्ध रक्त अजिबात एकत्र मिसळत नाही आणि म्हणूनच आपल्या शरीराला इतकी जास्त ऊर्जा मिळते. पण थांबा, हा दौरा संपवण्याआधी एक धक्कादायक माहिती. जरा विचार करा, झुरळाच्या हृदयात किती कप्पे असतील? काय वाटतं, 2, 4? नाही, झुरळाच्या हृदयात असतात चक्क 13 कप्पे. आहे की नाही आश्चर्यकारक गोष्ट? चला आता एका अशा विषयावर बोलूया जो आपण सगळेच नेहमी ऐकतो, रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर. रक्तदाब म्हणजे नेमकं काय? तर हे दुसरं तिसरं काही नाहीये. आपलं रक्त जेव्हा धमन्यांमधून वाहतं तेव्हा ते त्यांच्या भिंतींवर किती जोर लावतंय, किती दाब टाकतंय, याचं हे एक साधं सोपं मोजमाप आहे. आपण डॉक्टरकडे गेलो की नेहमी ऐकतो, तुमचं प्रेशर 120/80 आहे, एकदम नॉर्मल आहे. पण कधी विचार केलाय का की हे 120 आणि 80 हे 2 आकडे नक्की आहेत तरी काय? तर बघा, जो वरचा आकडा असतो म्हणजे 120 त्याला म्हणतात सिस्टॉलिक प्रेशर. हा तो दाब आहे जेव्हा आपलं हृदय आकुंचन पावतं आणि रक्त पूर्ण फोर्सने बाहेर ढकलतं. आणि जो खालचा आकडा आहे म्हणजे 80 तो आहे डायस्टॉलिक प्रेशर. हा तो दाब आहे जेव्हा 2 ठोक्यांच्या मध्ये हृदय अगदी क्षणभर रिलॅक्स होतं, आराम करतं. आता जेव्हा हा रक्तदाब नॉर्मलपेक्षा सतत जास्त राहतो तेव्हा त्याला म्हणतात हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब. आणि हे धोकादायक ठरू शकतं कारण यामुळे हृदयावर आणि इतर महत्त्वाच्या अवयवांवर खूप ताण येतो. या उलट जेव्हा रक्तदाब खूप कमी होतो तेव्हा त्याला हायपोटेन्शन असं म्हणतात. तर आपण पाहिलं की हृदय म्हणजे एक साधा पंप आहे आणि रक्तवाहिन्या म्हणजे पाईप्स. पण मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या संपूर्ण सिस्टमला इतक्या अचूकपणे कोण कंट्रोल करतं? हृदयाचे ठोके कधी वाढवायचे, कधी कमी करायचे, धावताना पायांना जास्त रक्तपुरवठा करायचा, हे सगळं कोण ठरवतं? हा जो एक जैविक ऑर्केस्ट्रा आपल्या आत चालू आहे त्याचा कंडक्टर कोण आहे? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.